नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर या हिवाळ्याच्या थंडीमध्ये तुम्हाला काहीतरी चटपटीत आणि स्वादिष्ट असा नाश्ता खाण्याचं मन होत असेल, तर आज मी तुम्हाला बटाट्यापासून बनवलेला एक फारच रुचकर आणि चटपटीत असा नाश्ता बनवून दाखवणार आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करू याचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. तर सर्वात आधी हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याची सगळी साले काढून घ्यायची आहेत. तर मी ते दोन्ही बटाट्याची सगळी साले काढून घेतलेली आहेत. त्यानंतर आता आपल्याला हे बटाट्याचे एकदम छोटे छोटे पीसेस कट करायचे आहेत. तर तुम्ही ही रेसिपी बटाट्याची साले न काढता पण करू शकता. तर इथे मी या साईजमध्ये हे बटाटे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि याच्यावरती हे सगळे बटाट्याचे पीसेस घालायचे आहेत आणि या कापडाने हे जे बटाट्याचे पीसेस आहेत ते सगळे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत आपल्याला हे जे काप आहेत ते एका बाउलमध्ये घालायचे आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग याच्यावरती 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि हे व्यवस्थित सगळे साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. मग मिक्स करून झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. मग मॅरिनेट झाल्यानंतर हे बटाटे आपल्याला तळायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर हे सगळे बटाट्याचे पीसेस याच्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे बटाट्याचे सगळे जे पीसेस आहेत ते तळले आहेत. त्यानंतर आपल्याला परत गॅसवर एक भांडी ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. तर तुम्ही ते लसूण पेस्टचा पण वापर करू शकता. मग लसूण पेस्ट व्यवस्थित तळून घ्यायची आहे. मग यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि मिरची पण व्यवस्थित तेलात तळून घ्यायची आहे. त्यानंतर मी ते एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. ते कांदा मी या आकारमध्ये कट केलेला आहे. तर हा कांदा पण घालायचा आहे आणि व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. मग मी इथे अर्धा कप पातीचा जो कांदा असतो तो बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर मी ते अर्धा कप बारीक चिरलेला कोबीज घेतलेला आहे. तर मी ते घरी जरा कोबीज इझिली अवेलेबल असलेल्या भाज्या वापरलेल्या आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या घालू शकता. तर परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी मी ते 2 चमचे टोमॅटोचा सॉस घेतलेला आहे. तर हा सॉस घालायचा आहे आणि 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित या सगळ्या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. मग आपल्याला याच्यामध्ये फ्राय केलेले सगळे बटाटे घालायचे आहेत आणि त्यानंतर याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर मी इथे मीठाचा वापर नाही केलेला आहे कारण सॉसमध्ये मीठ असते. मग परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ही रेसिपी आता सर्व करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.